जेठी करुणा केली. हे पहा डॉक्टर साहेब, देवाला सगळे सांगता आलं बोधले बाबा, नरकाला जायचं सांगता आलं, स्वर्गाला जायचं सांगता आलं, मनुष्य व्हायचं सांगता आलं, इंद्र व्हायचं सांगता आलं, ब्रह्मदेव, अख्खी ज्ञानेश्वरी. बस आता एक आमचा महात्मा आहे बा, ज्ञानेश्वरी म्हणजे आमचे पूजनीय नामदेव शास्त्री महाराज. बस काय कोळून कोळून काय बस आम्हाला स्वाभिमान आहे. ब्रह्मदेव व्हायचं का? शेत एक जन्मा जन्मुनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्म आननो हे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केल्यावर ब्रह्मदेव होता येतं. इंद्र व्हायचं का? शतमक संपत्ती स्वर्गीची. लालासाहेब 100 यज्ञ करा, तुम्हाला इंद्र होता येतं. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. नरकाला जायचं का? पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. त्याच्यापेक्षा लवकर जायचं का? मग जो परमार्थ करते त्याला विरोध करा, मग सुपर समृद्धीनं जाता येईल. त्याच्या पापे जाना ठेंगना हरी कीर्तनान आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू. अगत्तेजा नरका जाणे वीट मानणे कीर्तनी. कथा न करावी विठोबाची, नरका जाणे तरी पापे आचरावी. नरकाला जायचं सांगता आलं, स्वर्गाला येण्याचं सांगता आलं. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे. इथपर्यंत आलं. स्वर्गाला येण्याचं पुण्य सांगितलं, नरकाला जाण्याचं पाप सांगितलं, ब्रह्मदेव होण्याचं सांगितलं, इंद्र होण्याचं पुण्य सांगितलं, स्वतःच्या प्राप्तीचंही सांगितलं. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पण संत भेटीचं पुण्य देवाला सुद्धा सांगता आलं नाही. आणि तुकोबारामता संत तर भेटले, किती पुण्याने भेटले. म्हणले पहा, तुम्ही कसंही विचारा मराठीत, संत भेटले एवढं सांगू शकतो. महाराज म्हणतात किती पुण्याने भेटले हे सांगता येणार नाही. पण तुम्हाला जर खोदून खोदून विचारायचं असेल तर एवढं उत्तर देऊ शकतो. अमुप जोडिल्या पुण्याची
बस त्या अर्थी संत भेटले त्या अर्थी अगणित पुण्य माझं झालं. अमूप जोडिल्या पुण्याची या राशी पारत्या भाग्यासी नाही लेखा. ठीक आहे, संत भेटले फायदा काय? कारण प्रयोजन मनुदिसे मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. त्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही. त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतं. तो पूर्वीचा काळ होता. पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-25 मजूर वाड्याच्या पुढे येऊन बसायचे. लालासाहेब आणि पाटील उठला डबड घेऊन चालला म्हणजे मजूर काम द्या मालक, काम द्या मालक, काम द्या गरीबाला, काम द्या. पूर्वी आता तांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात, कामावर ये. जमत नाही पाटला, ते आजच्याच दिवस आहे. जमत नाही, अडचण सांग. माझी बायको घरी नाही, तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. अशी परिस्थिती. फलाशिवाय प्रवृत्ती नाही. अगणित पुण्याच्या राशी तुमच्या झाल्यान संत भेटले. पण संताच्या भेटीमध्ये फायदा काय झाला? आजीचे तुम्ही कृपाला जन्म मायबापाने दिला, पण आता पायावर डोकं ठेवून लोक दर्शन घेतात. तारीख द्या बोधले महाराज म्हणतात. हे कृपेचं दान संतांनी केलेलं आहे. सतसंगत में 3 गुण है, हर कोई लागे पाव. खाने को मिष्टान्न मिले और बैकुंठ जाओ. त्याची बायको त्याच्या पाया पडत नाही, फक्त एकदाच पडते लग्नात, पुन्हा नाही. ए संतोषा, खरं आहे का नाही?
अरे त्याची बायको पाया पडत नाही, पण हे महाराजच्या सोबत आहे म्हणून याचं दर्शन घेतात लोक. हर कोई लागे पाव. याला कृपेचं दान म्हणतात. खाणे को मिष्टान न मिले. लेकराला खाऊ घालत नाही ते बुवाला खाऊ घालतात सध्या. वैकुंठ कृपादान जगातलं हे श्रेष्ठ दान आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ दान असू शकत नाही. बाकीची दानं आहे पण यात न्यूनता आहे. बाकीची दानं आहे, सर्व दानं तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. पण कृपादान, कृपेमध्ये काय ताकद आहे बोधले महाराज, याची कल्पना कृपा करणाऱ्याला सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. कृपेमध्ये काय ताकद आहे. हनुमानजीवर कृपा केली रामचंद्र प्रभूने. काय झालं? ज्यानं कृपा केली तो पुलावून गेला. ज्याच्यावर कृपा झाली मारोतराव एका उडीत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. काय कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. आणि ज्याच्यावर कृपा झाली, जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती करबाना यही भाते बेर चले हनुमान. जिमी अमोघ धनुष्यापासून बाण सुटावा सरळ रेषेत, असे हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. म्हणजे कृपा करणारा राम पुलावून जातो आणि कृपा ज्याच्यावर केली तो एका उडीत लंकेत जातो. कृपा करणारा पेक्षा कृपा श्रेष्ठ आहे. छाया तू बडी घणी तुझे बडव नको. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. पण कृपेत काय ताकद आहे त्याची कल्पना त्याला नाही. लक्षात ठरलेलं आहे. त्याचे विषय. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. शक्ती में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं बाता हंत गावामध्ये लय ताकद दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये. लेगा दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. जसं बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. दिवसभर कबाड कष्ट करते बिचारी. पती मरण पावलेला आहे, विधवा आहे. 4 वर्षाचं लेकरू घरी भागत नाही म्हणून डोक्यावर गवताचा भारा घेऊन येते. दिवसभराची उपवासी आहे. भारा टाकला लाला साहेब की तिचा 4 वर्षाचा पिंटया मम्मी मम्मी दुडदुड दुडदुड धावते. तशीच बसते आणि पटापटा पप्प्या घेते. अमंगळपणे कंटाळ्यानं करी उचलून करी कंठी लावी. अख्ख्या दिवसाचं दुःख विसरते. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. कृपेची ताकद ज्याच्यावर झाली कृपा त्याला विचारा. बाकी सगळे संपल, पण हे जन्मात कधी न संपणारं दान आहे. कृपादान केले दान केले संती कल्पांतेही सरेना. कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही ते कृपादान त्याला म्हणतात. कल्प म्हणजे कथा कल्पतरू मध्ये एक ठोकळ मानाने दिला. 1 बाय 1चा खड्डा खोदणे. 1 फूट नाही प्रकाश महाराज. या खड्यापासून बदल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या लांबीला म्हणतात हात. 1 हात लांब, 1 हात रुंद, 1 हात खोल खड्डा खोदा. त्या खड्ड्यात मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरा. खड्डा पूर्ण केसानं भरायचा. बरं का अण्णासाहेब? कुठे अण्णासाहेब? कडक टोपी कुठे आहे? तिकडे गेले असेल कुठेतरी नियोजन. ठीक आहे. अण्णासाहेब बस.
लहानसाच होता तो अण्णासाहेब. मी म्हटलं व 70-75चा माणूस असेल. आला तो अण्णासाहेब एवढाच. गमत. मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची, खड्डा पूर्ण केसानं भरायचा. दर 100 वर्षांनी लालासाहेब एक केस काढायचं. दर 100 वर्षांनी एक केस काढायचं. एक केस काढून काढून खड्डा पूर्ण रिकामा झाला तेव्हा होतो एक कल्प. कृपादान केले संती. घरी जाऊन डोके चालवायच्या. कल्पांतीही सर, याला कृपेचं दान म्हणतात, जे कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. डॉक्टर साहेब, तुम्हाला शब्दात सुद्धा ते सांगता येत नाही केवढं दान. नाही सांगता. एकदा त्याची कृपा झाली ना, असं ते काही जेवणा बिवणाच्या तयारीसाठी असेल लोक. तसं काही नाही, त्यांचंही काही नाही. ते पुन्हा तुम्ही म्हणाल झालं नाही का अजून, त्याचंही काही चुकत नाही. ते आपले आपले खाते बरोबर सांभाळा बाबा. विठ्ठल याच्यावर पुन्हा 1-2 कीर्तन होईल. नुसतं प्रमाण सांगून जातो. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा झाल्यावर रेडा वेद बोलतो. रेडा तर आम्ही कीर्तन करतो, यात काय नवल आहे. आजीचे हे मज पूर्वी माऊलीनं एकच रेडा बोलवला महाराज. आता आमच्यासारखे महाराष्ट्रभर हजारो रेडे माऊलीच्या कृपेनं बोलतात. आजीचे हे मज कृपादान. थोडा विचार करा बरं डोळे लावून. आपल्या जीवनामध्ये जोग महाराज संस्था आली नसती, सतसंग आला नसता, तर आज आपण कुठे असतो. आवतावर तरी ठेवलं असतं का पाटलानं आपल्याला. मग ही खरी कृपा. मग काय झालं. पशु बोले वेद, कल्पांती सरेना म्हणजे अरे एकुलता एक मुलगा असू द्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. 750 वर्ष झाले महाराज. अजून जुन्नर तालुक्यात आळे तिथे समाधी रेड्याची आहे. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात कृपादान केले संतीन कल्पांत ही सरेना. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह आहे. हे कृपादान. होता कृपा तुमची पशु बोलेवे. कितीतरी भिंती भारतात आहे. बऱ्याच भिंतीवर मोकाट कुत्री बसलेली आहे, येड्या बाबोळी, गाजर गवत. पण एक भिंत आळंदीची आहे. 750 वर्ष झाले माणसं डोकं टेकून दर्शन घेतात. निर्जीव चाले भिंत महिमा आगात. होता कृपा तुमची पशु बोले वेद. अरे मंदिराला खांब असतात हे आम्हाला माहिती आहे, पण खांबासाठी मंदिर बांधलंय नेवाशाला का. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर. त्या खांबाचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, भिंतीचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह चंद्रसूर्य असेपर्यंत. याला म्हणतात कृपादान केले संती कल्पांत ही सरेना. विठ्ठल आजीचे हे मज तुम्ही. वा वा. 9 तर वाजले हो. 7 ते 9 कीर्तन होतं. तरी अण्णासाहेबाला म्हटलं वा आता चालू आहे गाडी, पण आता
वैतागवाडीत गेली गाडी, तिकडून मग बोरगावात आली, तिकडून इकडे आली, मग लागला पारा. तिथं जास्तच पारा चढला आपला वेळ झाल्यामुळे, पण तो पारा शांत होता. म्हटलं मग आता निदान 7:30ला तरी भजन सुरू करा, लोकांना बरं वाटेल. सांगा हाशेगावपर्यंत आले म्हणून ते जमलं जमलं. जाऊ द्या, हे आमचंच राज्य आहे, इथे काही अडचण नाही. फक्त एवढ्या अडचणीत नाही तर 2 ते 5 चकलांब्याला रामायण होतं. भगवान गडाच्या खाली चकलांबा आहे, तिथे 5:30 वाजले महाराज. तिथून निघता मग टेन्शन वाढत चाललं. थांबा, येऊ नका, मादळ मोळीकडून बंद आहे. तिथं टायर पेटवले टोल नाक्यावर. मग तिथून गाडी घातली आम्ही खरवंडी कासार. तिथून एक मधला मार्ग निघाला, डोंगरकिनीला आलो बीड चुकवायसाठी. डोंगरकिनीहून पाटोदा, पाटोद्याहून मांजरसुंबा, मांजरसुंब्याहून नेकनूर. टायर पेटलेले. आता तिथून पुन्हा मांजरसुंबा, चौसाळा मार्गे या म्हणे अण्णासाहेब. तिथं सुरळगाव जमतेम पेटणं चालू झालेलं. आता तिथून वैतागवाडी, बरे बोरगाव, पुन्हा चौसाळा, पिंपळगाव, पारा, हासेगाव, कडम. असं झालं म्हणून थोडा उशीर झाला. एवढ्या वेळेला क्षमा करा. आता काय इलाज आहे का मला? विठ्ठल बाबांना माहिती आहे महाराज येणार. अर्धा तास का कीर्तन होईना पण हाजरी लागणार. अजून काही गैरहजेरी नाही. आजीचे हे मदत तुम्ही कृपा दिले संत जन माय वाटे. अहो पण आता जवळजवळ 9 वाजून गेले. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही. नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत आले मुखा अमृत मुखावाटा अमृत वचन. जर संताचं सानिध्य नसतं तर आमच्या मुखाला हे वचन नसते. डफावर थाप टाकून द्याव सांगून पुढच्या शाहिरानं म्हणजे इथे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने संताच्या अभंगालाच अमृत वचन म्हटलेलं आहे.
आम्ही किती आळस केला, बोधले बाबाने करू द्या, आम्ही करू द्या, तरी आमचे संत म्हणतात तसं तुला झोपता येणार नाही. विना घे, रामकृष्ण हरी म्हण, रूप पाहता लोचणी म्हण, 2 तास माझं गुणगान कर, जय विठ्ठल झाल्यावर झोप. आली मुखा वाटा रोज. आम्ही आळस केला तरी आता नाही, ते अमृत वचन रोज घ्यायचंच आहे. ही संताची कृपा. आजीचे हे माझं तुम्ही कृपा दान केले संत, दिले संत जन्माय बाबे, आले मुखा वाटा अमृत वचने. एकदा चालेल म्हणतात ते संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरं का झाला साहेब, आपलंच राज्य आहे, पुन्हा राहिली कसं का त्याच्यात. आई साहेब गेल्या तरी आम्ही हजर आहे सेवेला. त्यांची आई, आमच्या आई, दोघीचे फोटो आम्ही घरी काढले, तेव्हा काय आनंद वाटायचा. दोघंही बसलो, त्या दोघीही बसल्या, झालं, गेली मजा. त्या आता नाही, आता नाही. बाबा, तुमच्या पायावर डोकं ठेवणारे लोक भेटतात, पण गालावून हात फिरवणारी माय नाही. गेले ती मजा, बस गेली. बस आता नाही. गए हुए कभी आते नहीं, ऐसी अवसर पर उनकी याद आती है. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. आता काय आलो की लगेच सुरू केलं. मी काही कुठं थांबलो वगैरे तसं काही नाही. आता चुपचाप सांगितलं. अण्णासाहेबाला म्हटलं उद्योग करू नका. डॉक्टर साहेबाकडे आम्ही चपाट्यान चटणी सांगितलेली आहे, तिथं जेवायचं आहे. जाहीर करू नका, आपण 2-4 जण आहे. जाऊ द्या, हे अतिपरिचयाचं बोलणं आहे. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढं घे भाऊ, एवढं घे. आवाज तयार आहे का फोटोग्राफर? आता इंग्रजाच्या काळातला आहे रे. मला वाटलं आता नाही, पण आहे जुना इंग्रजाचा काळ. ये भाऊ ये. अरे बोधले बाबांनी सगळे जुने सांभाळले रे भाऊ. ये ये ये. हा म्हणजे पहिले बोधले बाबाचा घे, माझाही घे ना एखादा. असं डॉक्टर साहेबाचा घे का नुसता फ्लॅश मारतो काय विठोबार. रामचंद्र महाराज बोधले समाधीत डोलत असतील आनंद पाहून. चले समृद्धीनं घ्या. आजीचे हे माझं काय घाबरायचं नाही. आजीचे हे माझ तुम्ही कृपादान. आजीचे हे माझ तुम्ही कृपादान. तुम्ही कृपादान. तुम्ही तुम्ही कृपादान. आजीचे हे माझ तुम्ही तुम्ही दिले
कृपादान दिले संत जनमाय बापे. हो, पण नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत वचने, हे त्याचं उत्तर आहे. हे कृपेचं दान संतांनी केलं की आमच्या मुखाला अमृत वचन आली. मग उत्तीर्णता येणे नोहे जन्म, या जन्मी तर त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. एक लक्षात घ्या, पैसे फेडता येतात बोधले बाबा, उपकार नाही फेडता येत. पैसे फिटतात, उपकार नाही. अरे हे तीर्थयात्रेला गेला, याचा एकुलता एक मुलगा 10 वर्षाचा आजारी पडला. शेजारचे साहेब आले, घाबरू नका मावशी, माणूस की जिवंत आहे अजून. त्यानं स्वतःच्या खात्यावरचे 1 लाख रुपये काढले. स्वतःची गाडी, त्या मुलाला गाडीत, त्या मावशीला गाडीत पुण्याला नेलं. 15 दिवस रजा काढली त्या साहेबांनी. 15 दिवस त्या मुलाजवळ. व्यवस्थित झालं पोर. 1 लाख रुपये बिल भरलं त्या साहेबांनी, घरी आणून दिलं व्यवस्थित. 1 महिन्याच्या यात्रेला गेलेला बाप तिथून पुढे 15 दिवसांनी आला. आल्याबरोबर एकुलता एक मुलगा म्हणून वाटेल तसं तिकडून काय काय, गे रे बाळा, तुझ्यासाठी काय काय आणलं. बाळ झोपलं होतं आत, बायकोच आली, काय काय आणलं, कोणाला देणार होता. तुम्ही गेल्यावर दुसऱ्या दिवशी आजारी पडलं पोर. बसला दगडाच्या देवाची पूजा करत महिनाभर. खरा देव आपल्या शेजारी आहे साहेब, त्यांच्या पाया पडा. त्यांनी लक्ष घातलं नसतं तर आज कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. अहो, माझ्यासाठी आले, 1 लाख रुपये स्वतःच्या खात्यावरचे काढले, 15 दिवस रजा काढली, गाडी घेतली, मला तिथं पुण्याला महिनाभर 15 दिवस माझ्याजवळ होते, आणि बाळ नीट करून आणून दिलं, आणि तुम्ही बसले तीर्थयात्रा करीत. खरा देव आपल्या शेजारी आहे. तो तसाच पहिला बँकेत गेला. 1 लाख रुपये त्यानं आपल्या खात्यावरचे काढून आणले. प्रसादाचा पुडा घेतला. शेजारी, साहेब आहे का घरी? या हो या. गेल्याबरोबर साहेबाला साष्टांग दंडवत. अरे असं काय करता? आम्ही प्रपंचात इतके बुडालेले माणसं, तुम्ही देव देव करून आला बाबा, तुमचं दर्शन नाही. साहेब, 50 वर्ष शेजारी राहतो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही माझे देव आहे. तुम्ही जर लक्ष घातलं नसतं, आज माझ्या कुळात दिवा लावायला कोणी राहिलं नसतं. हे तुमचे 1 लाख रुपये त्याने स्वीकारले. दृष्टांत संपला माझा. काय झालं लालासाहेब? पैसे फिटले, उपकार नाही फिटले. हे लक्षात ठेवा. उपकार कधी फिटल? हा साहेब तीर्थयात्रेला गेला पाहिजे, याचं एकुलतं एक पोरग पाहिजे, ते आजारी पडलं पाहिजे, यानं 1 लाख रुपये खात्यावरचे काढले पाहिजे, त्याला आपल्या गाडीत घेतलं पाहिजे, पुण्याला तिथं 15 दिवस राहिला पाहिजे, आणि एवढं करून पोरग बरं झालं पाहिजे, तर उपकार फिटेल. पैसे फेडता येतात, उपकार फिटत नाही. म्हणून शब्द आहे, उत्तीर्णता येणे नोहे. वाढत राहत बरं का, पण मुद्द्याला धरून आहे. आले मुखावाटा अमृत वचने. उत्तीर्णता, बरं उत्तीर्ण होण्याकरता बरंचसं काही दिसलं ना. कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, स्वतःच शरीर आहे, जीव, इथपर्यंत प्रकरण गेलं. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतं. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली, कल्पतरू कमी वाटला. चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली, चिंतामणी कमी वाटला. शरीरानं उतराई व्हावं तर शरीर नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली, शरीर कमी वाटलं. शेवटी जीवापर्यंत प्रकरण.
सरते शेवटी प्रेम कशावर आहे? जीवावर. जीवाच्या संबंधाने देहावर, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्याला जपतात ना माणसं. पुण्याला बसलं ते तर बाकड्याला टेकलं नाही गावापर्यंत, इस्त्री मॉडेल म्हणून. दुर्दैवन बस झाली पलटी, नेहरू सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता कपड्यावरच प्रेम. आता शरीर महत्वाचं. बरं, शरीर कुठपर्यंत? डॉक्टर साहेबाकडे नेलं. डॉक्टर साहेब पाय तपासावं. डॉक्टरने पाय तपासला. पाटील, गुडघ्यातून तोडावा लागतो. पाय गुडघ्यातून? माझा मुलगा दिल्लीला आहे, 1 महिन्याने येणार आहे, मग निर्णय घेऊ. 1 महिन्याने कमरीतून काढा लागेल. मग आताच्या आता गुडघा तोडा साहेब. का प्रेम नाही का? अरे आता शरीर महत्वाचं नाही, जीव महत्वाचा आहे. कपड्यावर प्रेम आहे देहाच्या संबंधात, देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रेम जीवावर, पण तो सुद्धा कमी वाटला. ठेविता हा पायी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराई जीव ठेवू पायी. संताची या म्हणून उत्तीर्णता येणे नोये जन्मे. आली मुखा वाटा अमृत वचने. अरे ठीक आहे, ठीक आहे. नाही, देवापेक्षा संत काकणवर हे याचं कारण आहे, याचं कारण आहे. देवही उदार आहे बरं का डॉक्टर साहेब, संतही उदार आहे. पण दोघाच्या उदारतेमध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. देव घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. ऐसा ससी असल्यामुळे यांना पाठ नाही. खरंय खरंय. घेसे तेव्हा देसी पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. काय रोंदो देवा तुझे कृपणाचे द्वार. आधी घेतो मग देतो. घेसी तेव्हा देसी. देव म्हणले काय कुठेही आमचा 7-12 ओपन करता. आता 9:30 झाले. घेशी तेव्हा देशी. कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं हे सांग. सांगत वा कवना काय ते
काय हे आवाज का वाढला? भांडण आहे ना. भांडण काय हळूहळू असते का? सांग बरं, कोणाला काय दिले? त्याच आवेश सांग तो कवना काय दिले? उदाराचा राणा म्हणविसी आपण. ते बिभीषणाला लंका दिली ते त्याच्याच बापाची होती, त्याच्याच बापाची होती. वैरियाचे घर भेदे त्वा घेतले त्याचे त्यासी दिले काय? नवल काय? ते सुदाम्याला नगरी सोन्याची मुठभर पोहे आधी घेतले मग दिलं. घेसी तेव्हा देशी. बरं, द्रौपदीला अन्न आधी भाजीचं पान मग दिले अन्न ऋषी लागे. घेसी तेव्हा देशी. तुमच्यापेक्षा तर दुकानदार बरं आमच्या गावचा डिस्कचा. गोडे तेल देतो, रॉकेल देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तंबाखूची पुडी. पैसे महिन्यानं घेतो, महिन्यानं, पण महिनाभर उधार देतो. आधी देतो आणि मग पैसे घेतो. तुम्ही आधी घेता आणि मग देता. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आता एक आमचे पूजनीय नामदेव शास्त्रीजी दृष्टांत सांगता. बस 2-3 मिनिट घेतो. साधा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला सांगत नाही, कारण आजोबाला माहिती आहे आपला तंबाखू गेला. मग कारण कोणी विंचू चावला की म्हाताऱ्याकडे येतं. म्हातारा काय रागबीक लावतं आणि फुंगा मारतं की विंचू उतरतो. मग घ्या 50 रुपये, तंबाखू होतो त्याच्यात. म्हाताऱ्याला वाटतं विंचवाचा मंत्र नातवाला दिला, ग्राहक गेलं नातवाकडे, मला कोणी विचारणार नाही. मरेपर्यंत विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी समाजाला शिकवलं. तुका म्हणे तू